students, this is Jazulkas here. In previous video, we learned different concepts of bill of exchange, just like introduction, meaning, definition, and necessity of bill of exchange. Today, we learn different types of concepts, uh, parties to a bill of exchange. Parties to bill of exchange ही टर्म या ठिकाणी आपण अभ्यासतोय. पार्टीज टू बिल ऑफ एक्सचेंज याचा अर्थ की बिल ऑफ एक्सचेंज या टर्ममध्ये बिल ऑफ एक्सचेंज या इन्स्ट्रुमेंट ऑफ क्रेडिट की ज्याला म्हणून आपण रेकग्नाइज करतो. यामध्ये पार्टीज टू अ बिल ऑफ एक्सचेंज नंबर देर आर 3 पार्टीज इन बिल ऑफ एक्सचेंज. बिल ऑफ एक्सचेंजमध्ये 3 पार्टीज त्या ठिकाणी इन्व्हॉल्व असतात की ज्यामध्ये नंबर फर्स्ट इज ड्रावर, नंबर सेकंड इज ड्रावी अँड नंबर थर्ड इज पेई. ड्रावर मीन्स मेकर ऑफ द बिल. ड्रावर म्हणजे कोण? जो बिल तयार करतो त्याला म्हणायचं आहे ड्रावर. ठीक आहे. ड्रावर इज अ पर्सन हू ड्रॉ अ बिल किंवा अ ड्रावर इज अ पर्सन हू ड्रॉज ऑर मेक्स द बिल अँड साइन्स ऑन इट. ड्रावर कोण आहे? ड्रावर मीन्स सेलर. सेलर म्हणजेच कोण या ठिकाणी? सेलर म्हणजे कोण? विक्रेता. याप्रमाणे जो गुड्स सेल करतो क्रेडिट बेसिसने तोच बिल काय करतो? ड्रॉ करतो. त्याला म्हणायचं ड्रावर. ड्रावर इज अ पर्सन हू ड्रॉज और मेक्स द बिल. बिल ड्रॉ करणारा ड्रावर किंवा बिल तयार करणारा ड्रावर. बिल मेक्स बाय ड्रावर ऑन क्रेडिट ट्रान्झॅक्शन. ड्रावर इज अ पर्सन हू ड्रॉ अ बिल और मेक्स द बिल अँड साइन ऑन इट. आणि त्यावरती त्या ड्रावरकडनं काय केलं जाते? साईन केली जाते. ही इज द क्रेडिटर. ड्रावरलाच क्रेडिटर म्हणून लक्षात घ्यायचे. क्रेडिटर मीन्स अ पर्सन. क्रेडिटरचा अर्थ काय घेताय तुम्ही लक्षात? की ज्याला पैसे तुम्हाला द्यायचे आहेत, ज्याला पैसे तुम्हाला द्यायचे तो असेल क्रेडिटर. अ पर्सन टू हुम अमाऊंट पे, त्याला म्हणायचे क्रेडिटर. ही इज अ क्रेडिटर हू इज एंटायटल टू रिसीव दी मनी फ्रॉम डेटर. की ज्याला अधिकार आहे की डेटर्सकडनं पैसे घेण्याचा. ही इज अ क्रेडिटर. डेटर म्हणजे की त्यालाच आपण काय म्हणायचं आहे? क्रेडिटर. ड्रावर इज अ क्रेडिटर फॉर डेटर. ड्रावर हा त्या ठिकाणी क्रेडिटर आहे. कोणासाठी? डेटरसाठी. कारण डेटर्सला पैसे द्यायचे ड्रावरला. म्हणजे आपण थोडक्यामध्ये जर लक्षात घेतलं यामध्ये तर सेलर. ठीक आहे. ही कंडिशन थोडक्यात बिल ऑफ एक्सचेंज काय आहे हे लक्षात घेऊयात. सेलर बायर. ठीक आहे. यांच्यामध्ये क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आपल्याला बघायला मिळतात. यांच्यामध्ये क्रेडिट ट्रान्झॅक्शन होतो आणि त्या दरम्यान आपण जर विचार केला तर यामध्ये सेलर अँड बायर. ठीक आहे. सेलरकडनं गुड्स काय केलं जातात? सेल केलं जातात. ठीक आहे. बायरकडनं गुड्स काय केलं जातात? त्या ठिकाणी परचेस केलं जातात. याप्रमाणे सेलर सेलिंग दी गुड्स, बायर बाईंग दी गुड्स. सेलरच्या फेवरमध्ये सेल असेल, बायरच्या फेवरमध्ये परचेस असेल. सेलरने केले सेल, बायरने केले परचेस. सेलिंग कसं केलं गेलं? क्रेडिट ट्रान्झॅक्शन अंडर. त्या ठिकाणी सेलिंग वस्तू किंवा गुड्स अँड सर्व्हिसेस सेल केल्या गेल्या आहेत पण कशा? क्रेडिट बेसिसने. म्हणून सेल परचेस या दोन टर्म्स आहेत. एक लक्षात घ्यायचे. ज्यावेळेला क्रेडिटने गुड्स सेल केला, सपोज 10,000 रुपीच्या गुड्स सेल केल्या गेल्या. सपोज सेलरने जर गुड्स सेल केल्या क्रेडिट बेसिसने बायरला, तर त्या ठिकाणी सेलर काय करतो? बिल ड्रॉ करतो. बिल कोणाकडे सेंड करतो? बायरकडे सेंड करतो. बिल सेंड कोणाकडे करतो? बायरकडे सेंड करतो. बायर बिल काय करतो? ॲक्सेप्ट करतो. बायर बिलावरील टर्म्स कंडिशन्स ज्या काय त्याला तो त्याच्याशी ॲग्री असेल तर तो बायर बिल काय करतो? ॲक्सेप्ट करतो. आणि ते बिल काय करतो? बायर परत ड्रावरकडे सेंड करतो ॲक्सेप्ट म्हणून. ठीक आहे. जोपर्यंत बिल ॲक्सेप्ट होत नाही ड्रावीकडनं, बायरकडनं, तोपर्यंत त्या बिलाला म्हणायचं आहे ड्राफ्ट. आणि एकदा की बायरने बिल ॲक्सेप्ट केलं की त्याला म्हणायचं आहे बिल. याप्रमाणे बिल ऑफ एक्सचेंज म्हणून त्याला लक्षात घ्यायचे. मग बिल बायरने काय केलं? सेलरकडे ट्रान्सफर केलं. आता बिल सेलरकडे आलं तर सेलर बिल काय करू शकतो? एकतर बँकेमध्ये डिस्काउंट करू शकतो त्या बिलाची टर्म साधारणतः आपण जर म्हटलं 3 मंथ्स आहे. बिलाची टर्म जर 3 मंथची असेल, 3 महिन्यानंतर जर त्या ठिकाणी सेलरला बिलाची अमाऊंट त्या ठिकाणी मिळणार असेल, सेलिंगची अमाऊंट जर मिळणार असेल तर त्या 3 महिन्यानंतर ही अमाऊंट काय केली जाते? त्या सेलरला या बायरकडनं त्या ठिकाणी दिली जाते. मात्र सेलरला जर पैसे लवकर हवे असतील तर तो सेलर काय करू शकतो? हे जे बिल आहे हे बँकेमध्ये काय करू शकतो? डिस्काउंट करू शकतो की त्या बिलाची रक्कम बँकेतनं वसूल करू शकतो तातडीने. ठीक आहे. किंवा ते बिल काय केलं जाऊ शकतं? सेलरकडनं रिटर्न केलं जाऊ शकतं स्वतःकडे. किंवा ते बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. हे बिल बँकेकडे कलेक्शनसाठी सेंड केलं जाऊ शकतं. या वेगवेगळ्या प्रकारे या बिलाचं किंवा बिल एन्डॉर्स केलं जाऊ शकतं. अशा वेगवेगळ्या प्रकारे ड्रावरकडनं या टर्म्स त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचे. थोडक्यात सांगण्याचं कारण एकच आहे की या बिल ऑफ एक्सचेंजची जी टर्म आहे किंवा बिल ऑफ एक्सचेंजची जी कंडिशन आहे ही कशाप्रकारे ॲक्टिव्ह होती आहे हेच आपण या ठिकाणी समजावून घेतलं.
आता या ठिकाणी आपण अभ्यासतोय ड्रायव्हर म्हणजे काय. ड्रायव्हरचा मिनिंग आपण लक्षात घेतलं की ड्रायव्हर इज अ पर्सन, ड्रायव्हर एक व्यक्ती आहे, हू ड्रॉ ऑर मेक्स द बिल, की जो व्यक्ती बिल ड्रॉ करतो किंवा बिल तयार करते, अँड साईन्स ऑन इट, आणि त्याच्यावरती ती व्यक्ती काय करते, साईन करते. ही इज द क्रेडिटर, आणि ड्रायव्हर कोण आहे, क्रेडिटर आहे. हू इज एंटायटल टू रिसीव दी मनी फ्रॉम डेटर, आणि ड्रायव्हरला अधिकार आहे की डेटर्सकडनं पैसे घेण्याचा. डेटर म्हणजे कोण, बायर. बायर म्हणजे कोण, ज्याने वस्तू विकत घेतलेल्या आहेत त्याच्याकडनं पैसे घेण्याचा अधिकार कोणाला आहे, ड्रायव्हरला. ड्रायव्हर इज अ क्रेडिटर किंवा ही इज अ क्रेडिटर हू इज एंटायटल टू रिसीव मनी फ्रॉम डेटर. फॉर द ड्रायव्हर द इन्स्ट्रुमेंट is his bills receivable since he has to receive the amount of the bill. त्या ठिकाणी ज्याला अमाऊंट रिसीव्ह करण्याचा अधिकार आहे, आणि म्हणूनसाठी बिल्स रिसिवेबल हे ड्रायव्हरच्या फेवरमध्ये या ठिकाणी इंडिकेट केला जाणारा बॅलन्स आहे की ड्रायव्हरला अमाऊंट काय करायची, त्या बिलाची घ्यायची आहे. म्हणून बिल्स रिसिवेबल या फॉर्ममध्ये ड्रायव्हर या प्रकारे बिल्स रिसिवेबल इंडिकेट करतो. ठीक आहे, म्हणजे ड्रायव्हरचा थोडक्यात अर्थ तुम्हाला समजला की बिल ड्रॉ करणारा, मेकर ऑफ द बिल, ड्रायव्हर ऑफ द बिल, इट इज नोन ॲज अ क्रेडिटर. त्यालाच तुम्हाला काय म्हणा, ही इज नोन ॲज अ क्रेडिटर. त्याला क्रेडिटर म्हणून तुम्हाला लक्षात घ्यायचं. ही पहिली टर्म तुम्हाला कळली, ड्रायव्हर. ठीक आहे. सेकंड नंबर टर्म इज ड्रावी. ड्रावी इज द पर्सन ऑन हुम द बिल इज ड्रॉ. ड्रावी म्हणजे कोण, की ज्या व्यक्तीवरती बिल ड्रॉ केलं होतं त्यालाच म्हणायचं ड्रावी. जसं की याप्रमाणे सेलरलाच काय म्हणायचं तुम्हाला या ठिकाणी, सेलर मीन्स ड्रायव्हर. ठीक आहे, बिल ड्रॉ करणार त्याला म्हणायचं ड्रायव्हर, आणि ज्याला गुड सेल केलं तुम्ही त्याला म्हणायचं ड्रावी. याप्रमाणे ड्राईव्ह कोणाला म्हणायचं, ज्याला गुड्स सेल केल्या, ज्याला वस्तू सेवा विकल्या त्याला म्हणायचं ड्रावी, आणि ज्याने गुड्स सेल केल्या त्याला म्हणायचं ड्रायव्हर. आणि जो गुड्स सेल करतो तोच बिल काय करतो, ड्रॉ करतो, म्हणून त्याला ड्रायव्हर म्हणायचं. आणि ज्याला गुड्स सेल केल्या, ज्याच्याकडनं पैसे घ्यायचे त्याला ड्रावी म्हणायचं, आणि ज्याच्याकडनं पैसे घ्यायचे त्यालाच काय म्हणायचं, मला डेटर. पैसे कोणाकडनं घ्यायचे तुम्हाला, डेटर्स. आणि डेटरचाही मिनिंग काय होतो, ज्याच्याकडनं पैसे घ्यायचे असतात तो. आणि मग ड्रायव्हरलाच काय म्हणायचं आहे तुम्हाला, क्रेडिटर्स. समजल्याप्रमाणे म्हणजे ड्रायव्हरलाच तुम्हाला सेलर म्हणून लक्षात घ्यायचे, क्रेडिटर्स म्हणून लक्षात घ्यायचे, किंवा सप्लायर म्हणूनही लक्षात घेऊ शकता. का, तर ड्रायव्हर गुड सेल करतो, जो गुड सेल करतो तोच बिल काय करतो, ड्रॉ करतो, म्हणून त्याला ड्रायव्हर म्हणायचं. त्याचबरोबर परचेस, बायरलाच काय म्हणायचं, कस्टमर. कस्टमरलाच म्हणायचे त्या ठिकाणी ड्रायव्हीलाच म्हणायचे डेटर्स, किंवा डेटर्स काय करतात, गुड्स परचेस करतात, पण कशा, ऑन क्रेडिट बेसिसने. ही टर्म लक्षात घेणं गरजेचं आहे. आता ड्रावी म्हणजे काय, ड्रावी इज द पर्सन ऑन हुम द बिल इज ड्रॉ. ड्रावी एक अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीवरती बिल काय केलं होतं, ड्रॉ केलं होतं. ड्रावी इज द पर्सन ऑन हुम द बिल इज ड्रॉ. ड्रावी अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीवरती बिल ड्रॉ केलं होतं. ही हॅज टू ॲक्सेप्ट द बिल ड्रॉ ऑन हिम. ज्या ड्रावीवरती बिल ड्रॉ केलं ते बिल ड्रावीने काय केलं पाहिजे, ॲक्सेप्ट केलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. ही हॅज टू ॲक्सेप्ट द बिल ड्रॉ ऑन हिम. तिच्यावरती जे बिल ॲक्सेप्ट ड्रॉ केलं गेलं असेल ड्रायव्हरकडनं, ते बिल काय केलं, ते बिल ॲक्सेप्ट केलं होतं कोणाकडनं, ड्रायव्हीकडनं. ही इज द डेटर. ड्रायव्हीलाच म्हणायचे डेटर. ही ड्रायव्ही कोण आहे, डेटर. ही इज द डेटर हू हॅज टू पे मनी टू क्रेडिटर, की जो क्रेडिटरला पैसे देतो. क्रेडिटरला म्हणजे कोणाला, डेटर्सला, सॉरी, तो ड्रायव्हरला पैसे देतो. ही इज द डेटर हू हॅज टू पे मनी टू क्रेडिटर. फॉर द ड्रायव्ही द इन्स्ट्रुमेंट इज हिज बिल्स पेबल सिन्स ही हॅज टू पे द अमाऊंट ऑफ बिल. जोपर्यंत त्या ठिकाणी त्याच्याकडनं अमाऊंट पे केलं जात नाही तोपर्यंत त्याच्याकडे बिल्स पेबल या टर्ममध्ये या प्रकारचा बिल इंडिकेट केला जातं. ठीक आहे, बिल्स पेबल. ड्रायव्हरचा रोल काय असेल, बिल्स रिसिवेबल. ड्रायव्हीचा रोल असेल बिल्स पेबल. याप्रमाणे या प्रकारचं इन्स्ट्रुमेंट हे यूज केलं जातं. ड्रायव्हर, ड्रावी समजलं. नंबर थर्ड आहे पे. पे इज द पर्सन ऑन हुम द पेमेंट इज टू बी मेड. की त्या ठिकाणी पेच्याही फेवरमध्ये बिलाचा पेमेंट त्या ठिकाणी केला जाऊ शकतं, म्हणून पे इज द पर्सन ऑन हुम द पेमेंट इज टू बी मेड. की पेला देखील या प्रकारे ड्रायव्हरऐवजी पेलाही पेमेंट त्या ठिकाणी केलं जाऊ शकतं. ठीक आहे, पे म्हणजे कोण, साधारणपणे ए अँड बी हे दोन त्या ठिकाणी, ए असेल सेलर, बी असेल बायर, या दोघांमध्ये बिझनेस ट्रान्झॅक्शन झालं. परंतु एला जर कोणाला थर्ड पार्टीला पैसे द्यायचे, नंबर सीला, तर त्या ठिकाणी एने गुड सेल केला बीला, बरोबर आहे. याप्रमाणे बीने गुड्स गुड्स परचेस केल्या. त्यासोबतच बीने काय केलं की एने बिल ड्रॉ केलं, बीकडे सेंड केलं. बीने बिल ॲक्सेप्ट केलं आणि बिल कुणाकडे आलं, सेंड केलं गेलं की एकडे. मात्र एने त्या बिलावरती कुणाचं नाव मेन्शन केलं असेल, पेईचं नाव, सीचं जर नेम मेन्शन केलं असेल तर या प्रकारे एला मिळणारा पैसा हा कुणाकडे जाईल, मग सीला. यालाच म्हणायचं पेई. ठीक आहे, सी इज अ पेई इन सिच्युएशन, इन दिस कंडिशन.
पे इज द पर्सन टू whom दी पेमेंट इज टू बी मेड. पे एक अशी व्यक्ती की जी व्यक्तीला पेमेंट पेड केलं जातं याप्रमाणे. समजलं? या असतील थ्री पार्टीज. ड्रावर मीन्स अ पर्सन who draw the bill, who make the bill. He is a creditor for debtors, for buyer. And drawer is the drawer. The instrument is his bills receivable since he has to receive the amount of the bill. ड्रावी इज अ पर्सन ऑन whom the bill is draw. ड्रावी देखील एक प्रकारची व्यक्ती आहे की ज्याच्यावरती बिल ड्रॉ केलं जातं. ही हॅज टू ॲक्सेप्ट द बिल ड्रॉ ऑन हिम. ज्या व्यक्तीने किंवा ज्या ड्रावीवरती बिल ड्रॉ केलं ते ड्रावी बिल काय करते ॲक्सेप्ट करते. ड्रावीकडनं ते बिल ॲक्सेप्ट केलं जातं. ही इज द डेटर हू हॅज टू पे मनी टू क्रेडिटर. ड्रावी कोण आहे? डेटर्स आहे. कोणासाठी? क्रेडिटरसाठी. आणि नंबर लास्ट की पे. पे इज द पर्सन टू होम द पेमेंट इज टू बी मेड. की ड्रावी पे एक प्रकारची व्यक्ती की ज्या व्यक्तीला पेमेंट काय केलं जातं? पेड केलं जातं. कशाच्या माध्यमातून? बिल ऑफ एक्सचेंजच्या माध्यमातून. इथपर्यंत समजलं. नंबर नेक्स्ट आहे पार्टीज टू अ प्रॉमिसरी नोट. प्रॉमिसरी नोटमध्ये देखील आपण जर बघितलं बिल ऑफ एक्सचेंजमध्ये थ्री पार्टीज आहेत. तर प्रॉमिसरी नोटमध्ये टू पार्टीज आहेत की मेकर ऑर ड्रावर. मेकर म्हणजे बनवणारा, ड्रॉवर म्हणजे बिल काढणारा. त्याला म्हणायचं ही इज अ पर्सन ऑन होम ड्रॉ द प्रॉमिसरी नोट. ज्या व्यक्तीवरती बिल हू ड्रॉज द प्रॉमिसरी नोट. जी व्यक्ती बिल प्रॉमिसरी नोट ड्रॉ करते त्याला म्हणायचं ड्रावर. ही इज दी वन हू प्रॉमिसेस टू पे अ सर्टेन अमाऊंट. की ज्या व्यक्तीकडनं ही इज दी वन हू प्रॉमिसेस टू पे अ सर्टेन अमाऊंट ॲज अ स्पेसिफिक इन अ प्रॉमिसरी नोट. ही इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ प्रॉमिसर. ठीक आहे, प्रॉमिसर म्हणून देखील त्याला रिकग्नाईज करायचं आहे, ओळखायचं, लक्षात घ्यायचं. नंबर सेकंड असेल ड्रावी ऑर पे. ही इज दी पर्सन इन हुज फेवर द प्रॉमिसर नोट इज ड्रॉ. ज्याच्या फेवरमध्ये प्रॉमिसर नोट काय केलं जाते? ड्रॉ केली जाते. त्याला म्हणायचे ड्रावी. ही इज ऑल्सो कॉल्ड ॲज दी प्रॉमिसी. ड्रावीलाच प्रॉमिसी म्हणून ओळखायचं प्रॉमिसर नोटच्या माध्यमातून, आणि ड्रावरला या ठिकाणी प्रॉमिसर म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, ड्रावर इंडिकेट ॲज अ प्रॉमिसर. ड्रावरचा रोल काय असेल या ठिकाणी? प्रॉमिसर म्हणून लक्षात घ्यायचं. ड्रावर इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ प्रॉमिसर अँड ड्रावी इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ प्रॉमिसी अंडर प्रॉमिसरी नोट सिच्युएशन. सिच्युएशन कुठली? की प्रॉमिसरी नोटच्या संदर्भामध्ये. ठीक आहे, त्यानंतर आपण अभ्यासतो की कंटेंट्स ऑफ फॉर्मॅट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. बिल ऑफ एक्सचेंजचा जो काही फॉर्मॅट असेल त्यामध्ये अनेक प्रकारचे कंटेंट्स आपल्याला बघायला मिळतात की ज्यामध्ये डेट, टर्म, अमाऊंट, स्टॅम्प, पार्टीज, फॉर व्हॅल्यू रिसिव्ड, ॲक्सेप्टन्स, सर्व प्रकारच्या. तर त्यामध्ये नंबर फर्स्ट टर्म असेल दी डेट ऑन विच बिल हॅज बीन ड्रॉ. बिल हॅज बीन ड्रॉ मस्ट बी रिटर्न ॲट द टॉप राईट कॉर्नर बिलो दी ॲड्रेस ऑफ ड्रावर. ठीक आहे, जो डेट जी असेल ती डेट कुठे मेन्शन केली आहे? दी डेट ऑन विच बिल हॅज बीन ड्रॉ. डेटच्या संदर्भामध्ये दी डेट ऑन विच बिल हॅज बीन ड्रॉ मस्ट बी रिटर्न ॲट द टॉप राईट हँड कॉर्नर बिलो द ॲड्रेस ऑफ ड्रावर. राईट डेट ऑफ बिल is essential for calculation of maturity date of a bill. A bill without date has no meaning. म्हणजे बिलमध्ये डेट ही कंपल्सरी आहे. विदाउट डेट बिल हॅज नो मिनिंग. या ठिकाणी या प्रकारे तुम्हाला लक्षात घ्यायचं की डेट कुठे मेन्शन केली जाते बिलाच्या? द डेट ऑन विच बिल हॅज बीन ड्रॉ मस्ट बी रिटर्न ॲट द टॉप हँड राईट कॉर्नर बिलो द ॲड्रेस ऑफ ड्रावर. ॲड्रेसच्या किंवा ड्रावरचा जो काय ॲड्रेस असेल त्यानंतर तुम्ही काय करता? या ठिकाणी डेट मेन्शन करतो. जसं की हा तुम्ही स्पेसिमन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज अभ्यासताय. तुम्हाला बिल ऑफ एक्सचेंजचा स्पेसिमन याप्रमाणे ड्रॉ करायचं आहे. वरती मेन्शन करायचं बिल ऑफ एक्सचेंज. ही कंपल्सरी तुम्हाला कॅपिटल लेटरमध्ये बिल ऑफ एक्सचेंज मेन्शन करायचं बिलच्या मिडलमध्ये. इथे एक राईट साईडला आपण नेम ऑफ ड्रावर मेन्शन करतो, ॲड्रेस ऑफ ड्रावर मेन्शन करतो, आणि ही जी डेट आहे ही डेट तुम्हाला राईट टॉप कॉर्नरला या ठिकाणी बिलो दी ड्रावर नेम अँड ॲड्रेस या ठिकाणी इंडिकेट करायची असते डेट. समजल्याप्रमाणे राईट कॉलममध्ये या ठिकाणी नेम ऑफ ड्रावर, ॲड्रेस ऑफ ड्रावर अँड डेट ऑफ बिल याप्रमाणे तुम्हाला मेन्शन करायचे. सेकंड नंबर कंडिशन आपण अभ्यासूया. साधारणतः टर्म. द टर्म ऑफ बिल मस्ट बी स्पेसिफाईड इन मंथ्स ऑर इन डेज. बिलाची जी टर्म असेल, बिलाचा जो काय कालावधी असेल हा कसा असतो? दिवसांमध्ये किंवा महिन्यांमध्ये त्या ठिकाणी दिलेला असतो. ही जी काय टर्म असेल ही टर्म देखील तुम्हाला काय करायची यामध्ये मेन्शन करायची आहे. म्हणजे इथे मेन्शन करायची आहे जी काय टर्म असेल बिलाची ती इथे आफ्टर 90 days आफ्टर डेट, 2 months आफ्टर डेट, 3 months आफ्टर डेट याप्रमाणे. ठीक आहे, इथे तुम्हाला काय मेन्शन करायची? बिलाची टर्म. पिरियड ऑफ बिल मीन्स टर्म ऑफ बिल, बिलाचा कालावधी याप्रमाणे लक्षात घ्यायचं. नंबर थर्ड इज अमाऊंट ऑफ बिल ऑफ
amount of bill in figures should be specified below the stamp and amount in words must be specified in the body of the bill. बिलाची रक्कम आहे ही फिगरमध्ये तुम्हाला लिहायची, पण कशानंतर लिहायची ती या स्टॅम्प नंतर लिहायची आहे. ठीक आहे. हा स्पेसिमन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज तुम्ही अभ्यास, हा जो स्टॅम्प असेल हा इथे लेफ्ट साईडला, लेफ्ट हँड साईड टॉप कॉर्नर जो असेल तिथे मेन्शन करायचे, आणि त्या स्टॅम्पनंतर तुम्हाला इथे अमाऊंट काय लिहायची फिगरमध्ये, जसं की 10,000 असेल 10,000 तुम्ही इथे मेन्शन करायचे, 20,000 असेल 1,00,000 असेल अमाऊंट इथे अमाऊंट इन फिगर याप्रमाणे इंडिकेट करायची. समजलं. नंबर नेक्स्ट आहे स्टॅम्प. स्टॅम्प ऑफ प्रॉपर व्हॅल्यू अकॉर्डिंग टू इंडियन स्टॅम्प ॲक्ट 1899 शुड बी अफिक्स्ड. जो स्टॅम्प असेल हा इंडियन स्टॅम्प ॲक्ट 1899 नंतर तुम्हाला काय करायचं आहे बिल ऑफ एक्सचेंजमध्ये सर्वात सुरुवातीला या ठिकाणी टॉप ऑफ द बिल लेफ्ट कॉर्नर याप्रमाणे इंडिकेट करायचं आहे स्टॅम्प, आणि तो देखील कॅपिटल लेटरमध्ये त्याचा जो असेल ना स्पेलिंग्स ती देखील कॅपिटल लेटर्समध्ये मेन्शन करायची. जसं बिल ऑफ एक्सचेंज देखील तुम्हाला कॅपिटल लेटरमध्ये इंडिकेट करायचं आहे. नंबर नेक्स्ट आहे पार्टीज. नंबर नेक्स्ट इज पार्टीज. आता त्यामध्ये नेम ऑफ ड्रावर, ड्रावी अँड पे अँड देअर ॲड्रेसेस मस्ट बी मेन्शन इन दी बिल ऑफ एक्सचेंज. त्या ठिकाणी पार्टीज नेम असेल किंवा त्यांचे ॲड्रेसेस असतील, जसं ड्रावर, ड्रावी अँड पे, देअर आर थ्री पार्टीज इन्व्हॉल्व इन दिस बिल ऑफ एक्सचेंज मस्ट बी मेन्शन इन दी बिल ऑफ एक्सचेंज. हे सर्व तुम्हाला बिल ऑफ एक्सचेंजमध्ये काय करायचं आहे मेन्शन करायचं. आता पार्टीज कुठे कुठे मेन्शन करता तुम्ही बिल ऑफ एक्सचेंजचा स्पेसिमन जर तुम्ही तयार करत असाल तर निश्चिततः हा इथे नेम ऑफ ड्रावर, ॲड्रेस ऑफ ड्रावर, डेट ऑफ बिल या ठिकाणी इंडिकेट करता. सोबतच या ठिकाणी नेम ऑफ ड्रावी इथे मेन्शन करताय, विथ ॲड्रेस इथे मेन्शन करताय. जर ड्रावीने बिल ॲक्सेप्ट केलं तर इथे ॲक्सेप्टेड म्हणून ड्रावीज नेम, डेट ऑफ बिल ॲक्सेप्टेड इथे मेन्शन करतात. ज्या डेटला बिल ॲक्सेप्ट केलं ड्रावीने ती डेट इथे मेन्शन करायची. ड्रावीने बिल ॲक्सेप्ट केलं म्हणून इथे ॲक्सेप्ट नेम ऑफ ड्रावी मेन्शन करायचं ॲक्सेप्टेड अंडर. याप्रमाणे इथे सिग्नेचर बाय ड्रावर्स या ठिकाणी इंडिकेट करायचे की त्या अंडर तुम्हाला बिलो दी सिग्नेचर तुम्हाला मेन्शन करायचं ड्रावर्स नेम याप्रमाणे. आणि नेम ऑफ पे की जो असेल या ठिकाणी मेन्शन करायचं पे टू मिस्टर, या ठिकाणी पेचं नेम तुम्हाला इंडिकेट करायचं आहे याप्रमाणे. ठीक आहे. नंबर नेक्स्ट कंडिशन आपण अभ्यासतो की फॉर द व्हॅल्यू रिसिव्ड किंवा फॉर व्हॅल्यू रिसिव्ड, की ज्यामध्ये मेन्शन काय केलं आहे फॉर व्हॅल्यू रिसिव्ड. Law does not consider agreement that are made without consideration. Consideration means if lieu of and in context of bill of exchange, it means that the bill is issued in exchange of some benefit received. की त्या ठिकाणी काहीतरी बिल ऑफ एक्सचेंजच्या माध्यमातून काहीतरी बेनिफिट्स रिसीव्ह व्हावेत या प्रकारची टर्म या बिल ऑफ एक्सचेंजमध्ये इंडिकेट केलेली असली पाहिजे, की यामध्ये फॉर द व्हॅल्यू रिसिव्ड या प्रकारचं जे इंडिकेशन आहे लास्ट नंबर हे तुम्हाला यामध्ये कंटिन्यू करायचं आहे फॉर द व्हॅल्यू रिसिव्ड याप्रमाणे. ठीक आहे. नंबर नेक्स्ट आहे ॲक्सेप्टन्स. ॲक्सेप्टन्स म्हणजे बिल जे आहे हे ड्रावीकडनं काय केलं जातं ॲक्सेप्ट केलं जातं, म्हणजे बायर जो आहे त्या बायरकडनं बिल ॲक्सेप्ट केलं जातं का तर त्याला त्या बिलाची अमाऊंट काय करायची आहे पे करायची आहे. ड्रावरने बिल ड्रॉ केलं, ड्रावरने ज्या बिलमध्ये टर्म्स कंडिशन्स इन्क्लूड केल्या असतील त्या ड्रावीला त्या ठिकाणी ड्रावी त्याच्याशी ॲग्री आहे, ही जी टर्म त्याला म्हणायची ॲक्सेप्टन्स, की ड्रावीकडनं बिल काय केलं तर ॲक्सेप्ट केलं तर. ॲक्सेप्टन्स म्हणजे काय कंडिशन समजावून घेऊयात एकदा. अ बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉ बाय ड्रावर, बिल ऑफ एक्सचेंज कुणाकडनं ड्रॉ केला तर ड्रावरकडनं, इज टर्म्ड ॲज ड्राफ्ट, ड्राफ्टच्या स्वरूपामध्ये तयार केला जातं. म्हणजे जोपर्यंत बिल ड्रावीकडनं ॲक्सेप्ट केलं जात नाही तोपर्यंत त्याला काय म्हणून रेकग्नाईज करायचं आहे ड्राफ्ट. एकदा की ड्रावीने बिल ॲक्सेप्ट केलं की त्याला म्हणायचं मग बिल ऑफ एक्सचेंज. ठीक आहे. इट मस्ट बी प्रेझेंटेड टू ड्रावी ऑफ ॲक्सेप्टन्स. हे जे बिल आहे हे काय केलं जातं सादर केलं जातं, प्रेझेंट केलं जातं कोणाकडे प्रेझेंटेड टू द ड्रावी ऑफ ॲक्सेप्टन्स. ड्रावीकडे बिल ॲक्सेप्टन्ससाठी काय केलं जातं प्रेझेंट केलं जातं. वेन ड्रावी साईन्स विथ हिज नेम अलॉंग विथ डेट, त्या ठिकाणी ड्रावी त्याची साईन करतो बिलावरती विथ हिज नेम त्याच्या स्वतःच्या नावानेची अलॉंग विथ डेट अक्रॉस द फेस ऑफ द बिल, बिलावरती त्या ठिकाणी ॲक्सेप्टन्स डेट मेन्शन करतो विथ दी वर्ड ॲक्सेप्टेड, ॲक्सेप्टेड वर्ड देखील त्या बिलावरती मेन्शन करतो. द बिल इज सेड टू बी ॲक्सेप्टेड, त्या बिलाला काय म्हणायचं ॲक्सेप्टेड. अँड दिस ॲक्ट ऑफ ड्रावी इज कॉल्ड ॲज ॲक्सेप्टन्स ऑफ बिल. आणि ही ड्रावीची ही जी काय कृती आहे त्यालाच म्हणायचं आहे ॲक्सेप्टन्स ऑफ बिल. ड्रावी कॅन नॉट बी मेड लायबल फॉर पेमेंट ऑफ बिल बिफोर द ॲक्सेप्टन्स ऑफ बिल. ड्रावी ॲक्सेप्टन्सची जी काय डेट आहे किंवा जी काय ड्यू डेट आहे त्यापूर्वी बिलाची रक्कम द्यायला काय लायबल नसतो. ओनली ऑन ॲक्सेप्टन्स द ड्राफ्ट बिकम्स अ बिल ऑफ एक्सचेंज. आणि त्या ठिकाणी जो ॲक्सेप्टन्स आहे की ज्या माध्यमातून ड्राफ्टचं जे काय कन्व्हर्टेशन होतं ते कशामध्ये होतं बिल ऑफ एक्सचेंजमध्ये होतं. या पद्धतीने आपण ॲक्सेप्टन्स ही टर्म अभ्यासली आहे. ॲक्सेप्टन्स की ज्यावेळेला बिल ॲक्सेप्ट केलं होतं त्यावेळेला या प्रकारे ॲक्सेप्टेड याप्रमाणे ड्रावीकडनं त्या बिलाच्या मिडलला मेन्शन केलं होतं लास्टला नेम ऑफ ड्रावी अँड
डेट ऑफ ॲक्सेप्टन्स याप्रमाणे तुम्ही इथे मेन्शन करता. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही स्पेसिमन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज जर बघितला तर तो देखील लक्षात घेऊ शकता की 5 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये आहे ऑब्जेक्टिव्ह टर्म किंवा सब क्वेश्चनमध्ये तुम्हाला या प्रकारची बिल ऑफ एक्सचेंज स्पेसिमन प्रिपेअर करण्याची इंटिमेशन त्यामध्ये दिली असेल, सब क्वेश्चन त्यामध्ये क्वेश्चन पेपरमध्ये अवेलेबल असेल. तर त्यावेळेला बिल ऑफ एक्सचेंज हे तुम्हाला कॅपिटल लेटरमध्ये मेन्शन करायचे, स्टॅम्प इकडे लेफ्टला मेन्शन करायचं, अमाऊंट ऑफ बिल याप्रमाणे मेन्शन करायचे, नेम ऑफ ड्रावर, नेम ऑफ ॲड्रेस ऑफ ड्रावर अँड डेट ऑफ बिल या ठिकाणी राईट हँड साईडला मेन्शन करायचे. इथे मेन्शन करायचं आहे 3 मंथ्स आफ्टर डेट, 90 डेज आफ्टर डेट, 2 मंथ्स आफ्टर डेट, जी काय बिलामध्ये जी काय टर्म दिली असेल क्वेश्चनमध्ये त्याप्रमाणे पे टू मिस्टर एक्स, पे टू मिस्टर वाय किंवा पे टू मिस्टर देशपांडे, रोहित या प्रकारे टोटल जे काही नेम दिले असेल तुमच्याकडे ते या ठिकाणी मेन्शन करायचे. त्यानंतर पुढे मेन्शन करायचे ऑर हीज ऑर हर, पे असेल जेंट्स असेल तर हीज कंटिन्यू करायचे, हर ड्रॉप करायचे, किंवा पे जर त्या ठिकाणी लेडीज असेल तर तुम्ही या ठिकाणी हीजला ड्रॉप करायचं, हर कंटिन्यू करायचं, हर ऑर्डर किंवा हीज ऑर्डर दी सम ऑफ रुपीज डॅश डॅश 1000 ओनली डॅश डॅश लॅक ओनली, जसं की 1 लाख ओनली, 1 लाख ओनली फॉर द व्हॅल्यू रिसिव्ड या प्रकारे तुम्हाला इन्क्लूड करायची अमाऊंट वगैरे इन वर्ड्समध्ये. अमाऊंट लिहिताना इथे कशी लिहायची वर्ड्समध्ये मेन्शन करायची, समजलं. इथे लास्टला मेन्शन काय करायचं, सिग्नेचर ऑफ ड्रावर, इथे ड्रावरची सिग्नेचर मेन्शन करायची. इथे ॲक्सेप्टेड बाय ड्रावी, नेम ऑफ ड्रावी इंडिकेट करायचं आणि डेट ऑफ ॲक्सेप्टन्स या ठिकाणी इंडिकेट करायचे, आणि लेफ्टला इकडे नेम ऑफ ड्रावी अँड ॲड्रेस ऑफ ड्रावी या ठिकाणी मेन्शन करायचं. तर अशा पद्धतीने बिल ऑफ एक्सचेंजचा जो काय फॉर्मॅट असेल, स्पेसिमन असेल, तो तुम्हाला याप्रमाणे लक्षात घ्यायचा आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टाईप्स ऑफ ॲक्सेप्टन्स जी आहे ही टर्म जी असेल ही कंटिन्यू करणार आहोत. ओके, थँक्यू.